नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये एका अशा विषयावर चर्चा करायची आहे ज्याने सध्या कृषी बाजारात अक्षरशः खळबळ उडवून दिली आहे. होय, बरोबर ओळखलत. अद्रक म्हणजेच आल्याच्या बाजारात सध्या जी काही जबरदस्त आणि अनपेक्षित तेजी आली आहे ना, ती खरंच थक्क करणारी आहे. अचानकपणे या बाजारभावांनी अशी काही गगनभरारी घेतली आहे की संपूर्ण बाजारात एक कमालीचं आणि उत्साहवर्धक असं नवचित्र निर्माण झालंय. तर नेमके कोणते दर मिळत आहेत, बाजाराचा सध्याचा कल कसा आहे आणि या सुवर्ण हंगामामागचं नेमकं गणित काय आहे? चला तर मग या संपूर्ण परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊया. आता एका क्षणासाठी फक्त या एका आकड्यावर लक्ष केंद्रित करूया. 7,500. केवळ हा एक आकडा जरी ऐकला ना, तरी बाजारातील संपूर्ण चित्र कसं पालटलंय याची लगेच जाणीव होते. काही ठराविक बाजार समित्यांमध्ये अद्रकच्या भावाने थेट 7,500 रुपये प्रति क्विंटल असा रेकॉर्ड ब्रेक टप्पा गाठलाय. हे बघा, हा काही किरकोळ बदल नाहीये, तर चालू हंगामातील हा एक प्रचंड मोठा उच्चांक आहे. साहजिकच सर्वांच्या मनात एक प्रश्न नक्कीच येत असेल की दर अचानक या पातळीवर का पोचले आहेत आणि संपूर्ण कृषी पुरवठा साखळीसाठी याचा नेमका अर्थ काय काढायचा. या सगळ्या विक्रमी आकडेवारीमागे एक खूपच सकारात्मक आणि समाधान देणारी बाजू दडलेली आहे. बाजारात आलेली ही जी भक्कम तेजी आहे ना, ती कृषी समुदायांसाठी खऱ्या अर्थाने हक्काचा नफा आणि समाधानाची मोठी लाट घेऊन आली आहे. बऱ्याच ठिकाणी अद्रकचे दर 7,000 रुपयांचेही पुढे गेल्यामुळे उत्पादक पट्ट्यांमध्ये सध्या अक्षरशः आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. शेतात घेतलेल्या अपार कष्टाला शेवटी असा एखादा जबरदस्त मोबदला मिळणं हा खरंच एक यशाचा आणि सुखावणारा क्षण असतो. या एका तेजीमुळे संपूर्ण स्थानिक अर्थकारणाला एक नवसंजीवनीच मिळाली आहे. मग आता साहजिकच असा विचार येत असेल की हे इतके भरघोस दर नेमके मिळतायत तरी कुठे? तर महाराष्ट्रातील 2 प्रमुख बाजार समित्यांची आकडेवारी पाहिली की चित्र अगदी स्पष्ट होतं. सर्वात आधी छत्रपती संभाजीनगर बाजार समितीची परिस्थिती पाहूया. इथे दर 6,000 ते तब्बल 7,200 रुपये प्रति क्विंटलच्या घरात पोचलेत. आणि अगदी त्याच्याच बरोबरीने सातारा बाजार समितीची स्थितीसुद्धा तितकीच भक्कम आहे. तिथे 5,900 ते 6,900 रुपये प्रति क्विंटल असा शानदार दर मिळतोय. ही केवळ कुठली पुस्तकी माहिती नाहीये, तर ही आजच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि प्रत्यक्ष नफा मिळवून देणारी आकडेवारी आहे. बरं, आता या संपूर्ण तेजीमागचं मुख्य अर्थकारण थोडं समजून घेऊया. ही दरवाढ नेमकी का झाली? यामागे 2 अत्यंत स्पष्ट आणि महत्त्वाची कारणं आहेत. एका बाजूला काय झालंय, बाजारातील आवक म्हणजेच अद्रकचा पुरवठा हा अतिशय कमी झाला आहे. प्रत्यक्ष उत्पादनात लक्षणीय घट दिसून येते. पण त्याचवेळी दुसऱ्या बाजूला काय घडतंय, मागणी मात्र प्रचंड वेगाने वाढतीये. कारण उन्हाळा आणि आगामी पावसाळ्याच्या तयारीला आता वेग आला असून प्रक्रियेसाठी आणि साठवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात आल्याची गरज भासते. हे अर्थशास्त्राचं अगदी साधं सोपं आणि मूलभूत गणित आहे. जेव्हा पुरवठा अचानक कमी होतो आणि मागणी मात्र वाढलेली असते, तेव्हा किमती या गगनाला भिडणारच. आणि हेच समीकरण सध्याच्या या ऐतिहासिक दरवाढीचं मुख्य कारण ठरलंय. आणि म्हणूनच या परिस्थितीवर कृषी तज्ज्ञांकडून एक अत्यंत मोलाचा आणि थेट फायदा करून देणारा सल्ला समोर येतोय. तो म्हणजे स्वच्छ आणि दर्जेदार मालाला बाजारात कायमच वरचढ दर मिळतो. बघा, बाजार जरी सध्या एवढ्या मोठ्या तेजीत असला तरी पिकाची गुणवत्ता उत्तम राखणं हीच सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. सध्या जे खरेदीदार आहेत ना, ते सक्रियपणे उच्च दर्जाच्या अद्रकच्या शोधात आहेत. त्यामुळे बाजारात एकदम स्वच्छ, व्यवस्थित प्रतवारी केलेला आणि सर्वोत्तम दर्जाचा माल आणणं हीच तो 7,500 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळवण्याची सर्वात प्रभावी रणनीती आहे. केवळ बाल असण्यापेक्षा तो दर्जेदार असणं इथे निर्णायक ठरते. या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी आता एक मोठा आणि कुतूहल निर्माण करणारा प्रश्न नक्कीच उरतो. आज आपापल्या स्थानिक जिल्ह्यांमध्ये अद्रकला नेमका किती भाव मिळाला आहे? प्रत्येकाने खाली कॉमेंटमध्ये स्थानिक आकडेवारी नक्की शेअर करावी, ज्यामुळे संपूर्ण कृषी समुदायासाठी एक उत्तम आणि रिअल टाईम माहितीचा साठा तयार होईल. अशाच प्रकारच्या रोजच्या शेतीविषयक घडामोडी, बाजारभावांचं सखोल विश्लेषण आणि अचूक माहितीसाठी या प्लॅटफॉर्मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता विचार करण्यासारखी एकच गोष्ट आहे, जर आजच बाजाराने 60,500चा एवढा मोठा टप्पा ओलांडला असेल, तर उद्या कोणते नवीन विक्रम मोडीत निघणार आहेत